नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय टेस्टी असा मसाला पाव. बनवायला अतिशय सोपा आणि खायला खूप छान. चला ही रेसिपी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर एक छोटी शिमला मिरची चिरून घेतली आहे. एक टोमॅटो चिरून घेतलाय. अर्धा चमचा जिरं घेतलंय. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चीजचं क्यूब घेतलंय. मसाल्यामध्ये एक चमचा मिरची पावडर, एक चमचा धना पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा पावभाजी मसाला घेतलाय. त्याचबरोबर आपण मसाला पाव बनवतोय त्याच्यासाठी इथं मी 2 पाव घेतलेत. गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यात आता इथं मी अर्ध वर्गळ तेल घालून घेतलंय आणि आपल्याला याचबरोबर याच्यामध्ये बटर घालायचंय. इथं तेल आणि बटर असं इथं मी मिक्स करून तव्यावर घालून घेतलंय. आता तेल व्यवस्थित असं चांगलं तापलं. त्याच्यात आता मी सगळ्यात अगोदर जिरं घालून घेतलं. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो कांदा, त्याचबरोबर शिमला मिरची आणि टोमॅटो आपल्याला हे सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचंय. म्हणजे तव्यावर या सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्यात आणि याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने इथं मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेते. आता आपल्या भाज्या लवकर शिजाव्यात म्हणून इथं आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचे. साहित्यांमध्ये मी तुम्हाला मीठ सांगायला विसरले होते. चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचे आणि आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत ह्या व्यवस्थित अशा शिजून घ्यायच्या. एक 3 ते 4 मिनिटं शिजवायचे, जास्त शिजवायच्या नाही. आता भाज्या चांगल्या शिजाव्यात म्हणून त्यासाठी मी तव्यावर एक झाकण ठेवलं आणि एक 3 ते 4 मिनिटं भाज्या ह्या शिजून घेते. 3 ते 4 मिनिटं झालीत. आपल्या भाज्या पण छान अशा मऊ झाल्यात. आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला याच्यात आपण जे मसाले घेतले होते ते मसाले घालून घ्यायचे. इथं मी सगळे मसाले या भाज्यांमध्ये घालून घेते आणि हे मसाले पण व्यवस्थित असे मिक्स करून घेते. आता हे मसाले ते खाली तव्याला चिकटतील म्हणून काय करायचं, याच्यात थोडंसं ना पाणी घालायचं. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की मसाले खाली चिकटत नाही आणि आपली जी भाजी आहे ती पण छान बनून तयार होईल आणि मसाल्याचा कच्चेपणा पण पूर्णपणे जाईल. म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि हे जे मसाले आहेत ते छान असे इथे मी आपल्याला तव्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचे. म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते पण चांगले शिजतील. इथं मी तव्यावर झाकण ठेवलं आणि एक 2 ते 3 मिनिटं आपण त्याला चांगली वाफ काढू. 2 ते 3 मिनिटं झालीत. हे बघा, भाजीला छान असं तेल पण सुटलंय आणि खूप छान अशी इथं आपली भाजी बनून तयार झाली. म्हणजे पावभाजीची भाजी जशी बनते ना तशी आपली इथं भाजी बनून तयार झाली आहे. आता ही जी भाजी ना ही अशी एका साईडला करून घ्यायची आहे तव्याच्या, कारण आपल्याला मसाला पाव करायचा आहे. इथं मी या भाजीतली थोडीशी भाजी बाजूला करून घेते आणि याच्यावर आता आपल्याला आपण जे पाव घेतले होते ते पावाला मी मधून चीर मारली होती आणि या पद्धतीने आपल्याला ही जी भाजी ही पावाला लावून घ्यायची आहे. या पद्धतीने दोन्ही पावाला मी ही भाजी लावून घेतली आहे. बटर घातल्यामुळं काय झाले, या भाजीचा इतका छान असा वास सुटलाय. हे बघा, आपल्याला दोन्ही पण बाजूने ही भाजी व्यवस्थित अशी लावून घ्यायची. यावर आता मी बारीक चिरून ठेवलेली जी कोथिंबीर होती ती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आता याच्यावर आपल्याला या पावाची अजून टेस्ट वाढवण्यासाठी
चीज घालून घ्यायचं आहे. तर चीज ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल. पण चीज शक्यतो मुलांना आवडतंच आणि चीज मुलं आवडीने खातात. म्हणून इथं मी दोन्ही पण पावावर या पद्धतीने चीज किसून घेते. चीज किसून झाल्यानंतर आपल्याला हे पाव या पद्धतीने फोल्ड करायचे. तर हे बघा किती छान इथं आपले हे मसाला पाव दिसतात ते. आता ही जी शिल्लक राहिलेली जी भाजी होती तव्यावर, तर ती पण भाजी आपल्याला या पावाला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर हे बघा दोन्ही पण पावाला या पद्धतीने मी अशी ही भाजी लावून घेते. ही रेसिपी करायला खूप वेळ लागत नाही, झटपट तयार होते आणि खायला पण खूप छान लागते. आता ही भाजी लावून झाली ना की दोन्ही बाजूने याला व्यवस्थित असं पुन्हा परतून घ्यायचे, म्हणजे पाव दोन्ही पण बाजूने छान असे भाजून घ्यायचे. तर इथं या पद्धतीने मी हे जे पाव आहेत तर हे दोन्ही पण बाजूने व्यवस्थित असे भाजून घेते. तर अशा पद्धतीने हे बघा इथं आपला हा जो मसाला पाव आहे तर तो बनून तयार झालाय. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग हा मुंबई स्टाईल मसाला पाव तुम्ही घरी नक्की ट्राय करा.